आता मी एकदम जबरदस्त अशा ट्रॅफिक मध्ये गाडी चालवतोय, ते मध्ये रश मध्ये गाडी चालवतोय, पण मला असं कुठं वाटत नाहीये की मी थोडाफार अनकम्फर्टेबल आहे. एकदम असं स्पोर्टी अग्रेसिव्ह बाईक आहे ही. असं कुठंच वाटत नाहीये की माझे हँड दुखतायत किंवा मला तो गाडी मूव्ह करायला थोडाफार कुठेतरी स्ट्रगल करावं लागतंय. पण तसं काय नाही, एकदम इझिली बाईक जी आहे ती मूव्ह वगैरे होते, टर्न वगैरे घेता येत आहेत मला पटकन. तर हे एक बेस्ट आहे की ऑब्व्हियसली हिचा पोस्चरच त्या लेवलचा आहे. आणि हे जे हँडल जे आहे ते रायडर पासून जितके जे जवळ आहे ना, तर तेच ह्या गोष्टीला जास्त इन्हॅन्स करतं की गाडीवरती जो आपला पकड आहे, जे आपलं बॅलन्स आहे, ठीक आहे, तर तो एकदम बेस्ट रित्या जो असतो ना, ती हीच गोष्ट करतं. फक्त एकच ड्रॉबॅक आहे याच्यामध्ये, पिलियन रायडरसाठी एकदम एवढी कम्फर्टेबल बाईक नाहीये ही, कारण की सीट थोड्याशा थिफ आहेत, थोड्याशा कडक अशा फील होतात बसल्यानंतर. आणि जसं जसं तुम्ही लॉंग डिस्टन्स कव्हर करत जाता ना, तर त्याच्यामध्ये थोडंफार अजून तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतं बाईकमध्ये, खास करते पिलियन रायडरला. थोडंफार रायडरला पण होतं, मला पण होतंय थोडंफार. म्हणजे आता जसं की मी 20+ किलोमीटर जे आता रनिंग करतोय मी आता बाईकवरती, तर थोडंफार कुठंतरी मला वाटतं की थोडंफार अनकम्फर्टेबल आहे. मला जे हवा आहे ना कम्फर्ट सिटिंगसाठी, तो मला मिळत नाहीये. ठीक आहे, एवढाच मला असं वाटतं, एवढंच ड्रॉबॅक असू शकतो फक्त सिटिंगचा. बाकी एकदम बेस्ट आहे.